नमस्कार मित्रांनो, बुलरनर मराठी या आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आज आपण पॉन्झी स्कीम म्हणजे फसवेची शेअर बाजाराच्या नावाखाली होणाऱ्या फसवेची सगळ्यात एकदम गाजलेली स्कीम म्हणून पॉन्झी स्कीम ही योजना ओळखली जाते. तरी पॉन्झी स्कीम योजना काय असते हे आपण जाणून घेऊ. पॉन्झी स्कीम ही अशी योजना आहे जी आर्थिक फसवणुकीची योजना आहे. याच्यामध्ये काय केलं जातं की नवीन गुंतवणुकीदार जे असतात म्हणजे नव्या लोकांकडून पैसे घेऊन ते जुन्या गुंतवणूकदारांना दिले जातात आणि त्यांना सांगतात की तुम्हाला 40% 50% रिटर्न भेटतील, म्हणजे 25 दिन में पैसा डबल. आणि मग ते काय करतात की समजा आता ह्या योजनावाले सगळ्यात पहिले लोकांकडून पैसे घेतात. पैसे घेतले मग त्यांना सांगतात की तुम्हाला 20% 30% महिन्याला पैसे भेटतील. मग त्यांना काय करतात, इनिशियली त्यांच्याच पैशामधून थोडे थोडे पैसे देतात आणि त्यांना दुसरे लोक जोडायला सांगतात. मग दुसरे लोक आले काय की मग त्या नवीन लोकांच्या पैशामधून या जुन्या लोकांचे पैसे देतात आणि त्यांना नवीन लोक जोडायला सांगतात. तर ही योजना ही अनधिकृत आहे. मग याच्यामध्ये काय आहे की या ना योजनामधला जो पैसा आहे ना, तर ते इसके टोपी उसके सर या टाईपमध्येच असतो. म्हणजे या योजनेमधला पैसा कुठे लावला जात नाही, कोणत्या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्या जात नाही, कोणत्या बॉन्ड्समध्ये, शेअर बाजारामध्ये याच्यामध्ये कुठंच गुंतवणूक केल्या जात नाही. फक्त पैशांची घेवाण-देवाण आणि याचे पैसे त्याला, त्याचे पैसे याला असं करून ही योजना चालवली जाते. तर याच आर्थिक घोटाळ्याच्या योजनेला पॉन्झी स्कीम असे म्हणतात. पण ही योजना कधीपर्यंत चालते की जोपर्यंत नवीन गुंतवणूकदार याला भेटत आहेत. कारण की जुन्या गुंतवणूकदारांना रिटर्न देण्यासाठी यांना नवीन गुंतवणूकदारांची गरज असते आणि ज्यावेळेस नवीन गुंतवणूकदार या योजनेमध्ये भेटत नाही, तर मग त्यावेळेस काय होतं की मग जेवढा पण पैसा आहे तेवढा पैसे घेऊन जे ठराविक लोक आहेत तर ते लोक घेऊन हे पैसे घेऊन पळून जातात आणि सर्व लोकांचं याच्यात नुकसान होतं. तर ही पॉन्झी योजना कशी काम करते ते आपण बघणार आहोत. याच्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे यांना ना उच्च परताव्याचा आमिषण दिलं जातं लोकांना. म्हणजे तुम्हाला महिन्याला 30% 50%, 2 महिन्यात दुप्पट पैसे, 4 महिन्यात दुप्पट पैसे. मग अशा नवीन गुंतवणूकदारांना ज्यांना शेअर मार्केटचं, इन्व्हेस्टिंगचं, कुठे कसं कसं मार्केट चालतं, कसं कसं पैशाचा फ्लो असतो यांच्याबद्दल माहिती नसतं, ते लोक आणि गरीब लोक अशा योजनांना बोलून या योजनेमध्ये पैसे लावतात. मग याच्यामध्ये काय असतात की इनिशियली ना जे जुने गुंतवणूकदार आहेत त्यांना त्यांच्याच पैशामधून हे लोक रिटर्न देतात आणि काही नवीन आलेल्या लोकांमधल्या पैशामधून पण त्या जुन्या लोकांना ते रिटर्न देतात आणि अशा प्रकारे जुने गुंतवणूकदार याच्यामध्ये समाधानी ठेवले जातात. पण तोपर्यंत ते समाधानी असतात जोपर्यंत त्यांना नवीन गुंतवणूकदार सापडत आहे. ज्यावेळेस नवीन गुंतवणूकदार सापडणं बंद, त्यावेळेस जुन्या लोकांना पैसे बंद आणि जे काही उरलेले पैसे ते पैसे घेऊन हे लोक पळून जातात. तर ही काही काळापर्यंत यशस्वी वाटणारीच योजना असते. कारण की काय की जुन्या लोकांना वेळेवर पैसे भेटतात. किती वेळ? जोपर्यंत नवीन गुंतवणूकदार त्यांना भेटतात. आणि कोसळण्याची प्रक्रिया मग काय होतं, याच्यात एक स्टेज अशी येते की या योजनामध्ये मग नवीन गुंतवणूक करायला कोणी भेटत नाही. मग जुन्या लोकांना काही ते रिटर्न येत नाहीत आणि याच्यामध्ये काय की सगळ्यात जो पहिला जो माणूस आहे त्याच्याकडेच खूप जास्त प्रमाणात पैसे असतात आणि बाकीच्या लोकांना कसं आहे की त्याच्या पुढच्या लोकांचे पैसे घेऊन दिलेले असतात. त्या माणसाला त्याच्या पुढच्या लोकांचे पैसे देऊन गेलेले असतात आणि मग ते कसं ते एकूण पैसेच भेटत नाही आणि मग ते सगळे जेवढे लोक ते चेनमध्ये त्या सगळ्यांचं नुकसान होतं आणि जो मुख्य माणूस आहे तो पैसे घेऊन पळून जातो. तर आता भारतामधील या टाईपच्या काही योजनांची आपण उदाहरणे बघणार आहोत. शारदा स्कॅम हा 2013 साली झाला होता. याच्यामध्ये पण सेमच त्यांनी पद्धत वापरली होती की त्यांनी खूप जास्त परताव्याचं आमिष दिलं होतं आणि मग त्यांनी खूप सारे गुंतवणूकदार जमा केले. पुन्हा मग त्यांना सांगितलं की तुम्ही नवीन गुंतवणूकदार शोधा, तुम्हाला अजून जास्त परतावा भेटेल. मग त्या लोकांनी त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना सांगितलं. मग त्या लोकांनी अजून त्यांच्या यांना सांगितलं. परंतु एक वेळ अशी आली की त्यांना नवीन गुंतवणूकदार भेटणं बंद झाले आणि 2000 कोटीहून अधिक याच्यामध्ये गुंतवणूकदारांची रक्कम बुडाली. रोजवाली स्कॅम याच्यामध्ये 15,000 कोटीची फसवणूक झालेली आहे. आधार स्कॅम याच्यामध्ये पण दामदुपटीचा आमिष देऊन लोकांना फसवण्यात आलं होतं. तर आता याच योजना आपण थोड्याशा बारकाईनं बघू. म्हणजे अजून कोणकोणत्या योजना आहेत. तर याच्यामध्ये अनुभव प्लांटेशन घोटाळा हा दक्षिण भारतामध्ये हजारो कोटींचं नुकसान करून गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा दिला होता आणि हजारो कोटींचं यांनी नुकसान केलं. पल्स ग्रुप PACL घोटाळा याच्यामध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो गुंतवणूकदारांना याच्यामध्ये चुना लावण्यात आलेला आहे. सहारा घोटाळा याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला आणि पळून गेले. याच्यामध्ये एकच असतं मित्रांनो की हे काय करतात, लालची लोकांना शोधतात. म्हणजे ज्यांना कसं आहे, लोकांना आजकाल झटपट श्रीमंत व्हायचे. कोणाला श्रीमंत होण्यासाठी श्रीमंत होणे फार लंबी प्रक्रिया आहे.
एका रात्री, 2 रात्री, 10 दिवसात, महिन्याभरात कोणी अचानक श्रीमंत होत नाही. श्रीमंत व्हायला 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष इन्व्हेस्टमेंट किंवा स्वतःवर कमवलेल्या पैशाची एका विशिष्ट ठिकाणी म्हणजे समजूतदारपणे इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला लॉंग टर्ममध्ये श्रीमंत होता येत आहे. एका रात्रीत श्रीमंत होण्यासाठी कोणतीच गोष्ट या जगात अजून अवेलेबल झालेली नाही. हां, एका रात्रीत कोण श्रीमंत होतं? जे हे लोकं जे नवीन घोटाळे तयार करतात ते श्रीमंत होतो. घोटाळ्यात पैसे लावणाऱ्या लोकांचं नेहमी नुकसानच होतं. आता सिटी लिमोजिन घोटाळा, याच्यामध्ये पण वाहन भाड्यात देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे जमा केले आणि पैसे घेऊन ते लोक पळून गेले. क्विकनेक्स घोटाळा, याच्यामध्ये पण खूप जास्त परताव्याचं 25 दिन में पैसा डबल यासारखं आमिष दाखवून लोकांचे पैसे लुटण्यात आलेले आहेत. शारदा चिटफंड घोटाळा हा पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा आहे. याच्यामध्ये अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालेले आहे. टॉवर्स फायनान्शियल कॉर्पोरेशन घोटाळा, याच्यामध्ये वीज बिलाचं कनेक्शन देण्याच्या नावाखाली पण पॉन्जी स्कीम चालून हजारो कोटीचा घोटाळा यांनी केलेला आहे. तर आता पॉन्जी स्कीम पासून आपण कसं सुरक्षित राहायचं? तर आता जी पण कोणती स्कीम तुम्हाला खूप जास्त परतावा देत असेल, बघा 12 ते 15% नॉर्मल परतावा मार्केटमधून भेटू शकतो, पण 20%, 25%, 40%, 50% परतावा, तो पण मंथली 10, 15% परतावा पण कोणची जर योजना देत असेल तर ती नक्की पॉन्जी स्कीमच आहे. कारण पूर्ण मार्केटची एवढी कॅपेबिलिटीच नाही की तुम्हाला महिन्याला 10% देईल. ते वर्षाला 10 ते 15% नॉर्मल येऊ शकतात. हां, आणि जी पण आता योजना आहे तर त्या कंपनीची तुम्ही पार्श्वभूमी तपासा, त्या कंपनीचं ॲनालिसिस करा, त्या कंपनी कायदेशीर आहे का, ती सेबी रजिस्टर आहे का, ती कंपनी कोणकोणता व्यवसाय करते, कोणचं प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस बनवते, त्यांचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, कुठं त्या कंपनीचे वस्तू आणि सेवा विकल्या जातात, या सर्वांची माहिती घ्या. जर अशी कोणतीच ती कंपनी वस्तू सेवा काहीच बनवत नसेल आणि फक्त याचे पैसे द्यायला त्याचे पैसे याला असं फेरफार करत असेल तर समजून जा तिथं पॉन्जी स्कीम चालू आहे. त्या जी कंपनी आहे तर तिची तुम्ही कायदेशीर परवानगी तपासा, ती सेबी, आरबीआय, एमसीए यांच्याकडे रजिस्टर झालेली आहे का नाही ते बघा. आता आपण कोणती गोष्ट करू शकतो की माहितीपूर्वक गुंतवणूक करा. बघा, गुंतवणूक कशी करायची, काय करायची, सुरक्षित गुंतवणुकीचे ऑप्शन कोणते आहेत, याच्याबद्दल आपल्याकडं कंटिन्यू वेब सिरीज चालूच आहे. तर त्या सिरीजवरून तुम्ही माहिती घेऊन सुरक्षित गुंतवणूक कशी करायची याच्याबद्दल म्हणजे सावध होऊ शकता. आता स्वतंत्र आर्थिक सल्लागार घ्या. म्हणजे काय की जे इकॉनॉमीमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये एक्सपर्ट लोक आहे, त्या लोकांचा सल्ला घ्या त्या कंपनीबद्दल, की नेमकी ती कंपनी फसवी आहे का, कशी आहे का, काय आहे ती, कसं कुठं काय काय करते, मग तुम्हाला समजत नसेल तर. आणि अशा सोशल मीडियावरच्या फसवणुकीच्या जाहिरातींना तुम्ही बळी पडू नका. फसवणुकीची जर कुठेही तुम्हाला वाटलं तर तुमच्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये आर्थिक गुन्हे शाखा किंवा सेबीकडे तुम्ही तक्रार करू शकता. बघा, याच्यात काय निष्कर्ष आहे की आकर्षक परताव्याच्या नावाने लोकांना फसवतात आणि याच्यामधून कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही ती कंपनीची पूर्ण चौकशी करा. ती ती योजना खरोखर इन्व्हेस्टमेंट करत आहे का, फक्त पैशाची हेराफेरी चालू आहे हे पण तपासा आणि तरच पैसे तुम्ही गुंतवा. तुम्हाला पॉन्जी स्कीम आणि जे व्हॅलिड इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतात तर याच्यामधला डिफरन्स ओळखायचं तुम्हाला आलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता पॉन्जी योजना ही आहे की खरोखरची इन्व्हेस्टमेंट प्लॅन हे आपण कसा ओळखायचा तर हे बघू. तर सगळ्यात पहिले की रिटर्न्स, जर ते रिटर्न तुम्हाला 30%, 40%, 50%, 100% असं म्हणत असेल, वर्षाला पैसे दुप्पट करून देतो, 6 महिन्याला पैसे दुप्पट करून देतो, तर 100% ती पॉन्जी स्कीमच आहे. निश्चित परताव्याची हमी, ते जर म्हणत असेल की मार्केटचं काही पण होऊन तुम्हाला 40-50% फिक्स म्हणजे फिक्सच भेटणार, असं जर कोणी म्हणत असेल तर ती पण पॉन्जी स्कीमच आहे. जर त्या स्कीममधून कोणतेही जर प्रोडक्ट आणि सर्व्हिस काही जर तिथं जर म्हणजे त्याच्यातून कुठली सर्व्हिसही देण्यात जात नसेल, कोणचं प्रोडक्टही तयार होत नसेल आणि फक्त पैशाचाच घेवाण-देवाणचा असेल तर ती पॉन्जी स्कीम आहे. जर ती कंपनीला विचारलं की तुम्ही हे एकत्रित केलेले पैसे बाबा कुठं गुंतवतात, कशा प्रकारे तुमची गुंतवणूक आहे, तुमचा बिझनेस काय, तुम्ही कसे पैसे कमवता, याच्याबद्दल जर त्यांना काहीच माहिती नसेल तर ती पॉन्जी स्कीम आहे. रजिस्ट्रेशनची कमतरता, जर ती कंपनी सेबी, आरबीआय किंवा दुसऱ्या कोणत्याही संस्थेकडे रजिस्टर झालेली नसेल तर समजून घ्या की ती पॉन्जी स्कीम चालवत आहे. आता आपण बघू की वैध गुंतवणूक करायची लक्षणे, म्हणजे की जे व्हॅलिड इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे ते कसे ओळखायचे. तर बघा, जे व्हॅलिड इन्व्हेस्टमेंट प्लॅन असतात ते ना एकदम बाजारातील वास्तवाची सुसंगत तुम्हाला रिटर्न देतात. म्हणजे वार्षिक 7 ते 15% रिटर्न देतात तर ते व्हॅलिड आहेत. 50, 60, 70% आहेत तर ते पॉन्जी स्कीमचे आहेत, जे जे की नसतातच. बघा, जे व्हॅलिड इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स असतात तर ते रजिस्टर असतात, सेबी, आरबीआय, IRDAI, AMC अशा वेगवेगळ्या संस्थांकडे, सरकारकडे त्यांची नोंदणी असते आणि ते गुंतवणूकदारांना सर्व कागदपत्रे
त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बिझनेस रजिस्ट्रेशन हे सगळं दिलेले असते आणि त्या कंपन्यामध्ये पूर्ण पारदर्शकता असते. ट्रान्सपरंट असतं ते सगळं, की त्या कंपनीकडे किती पैसे आलेले आहेत, त्यांनी त्या पैशाच्या कोणकोणता बिझनेस केलेला आहे, कोणकोणतं काय केलेलं आहे, कुठे-कुठे गुंतवणूक केलेली आहे. तर याची स्पष्ट माहिती गुंतवणूकदारांना या कंपनीमार्फत दिली जाते, ज्या की रिअल कंपन्या असतात. पॉन्झी स्कीम नसलेल्या कंपन्यांमध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी असते. ह्याच्यामध्ये ती कंपनी कोणती तरी वस्तू किंवा सेवा ही ग्राहकांना देत असते किंवा इन्व्हेस्टमेंट करत असते. याच्यामध्ये तुम्हाला नवीन नवीन लोक शोधायचं बिलकुल ती कंपनी सांगत नाही. त्या कंपनीचा लॉंग टर्म चांगला रेकॉर्ड असतो. बघा, या मोस्ट ऑफ ज्या पॉन्झी स्कीम आहेत 2-4 वर्षातच चालू होऊन त्या बंद होऊन ते लोक पैसे घेऊन पळून जातात. अल्पावधीतच पैसे दुप्पट अशा ह्या खरोखरच्या योजना कधीच म्हणत नाही. साधारणतः हे 7 ते 12% पर्यंतच तुम्हाला खरोखरच्या योजनेमधून रिटर्न भेटतात. तर आता तुम्हाला जर याच्यामधून फसवणूक झाली असेल तर तुम्ही सीबीआय आर्थिक गुन्हे शाखा किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये या योजनेमध्ये जर तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही तक्रार दाखल करू शकता. आता या पॉन्झी योजनेचा शेवट कसा होतो ते आपण बघणार आहे. शेवटी याच्यात काय होतं, इनिशियली या लोकांना ना भरपूर नवे लोक भेटतात, परंतु जशी जशी योजना मोठी होईल तसं तसं त्यांना नवीन लोक भेटणं हे होतं. मग काय होतं, नवीन लोक नाही भेटले तर जुन्या लोकांना पैसे कसे द्यायचे, कारण जुन्या लोकांना पैसे नवीन लोकांकडून पैसे घेऊनच याच्यामध्ये दिले जातात. मग एका वेळेस नवीन लोक भेटणं थांबतात आणि मग लोकांना पैसे भेटणं बंद होतं. मग ते लोक काय करतात की त्यांना समजतं आता आपली योजना संपलेली, लगेच ते लोक पैसे घेऊन विदेशात पळून जातात. याच्यामध्ये फसवणुकीचे गुन्हे उघडीस येतात. त्याच्यानंतर गुंतवणूकदारांचं याच्यामध्ये नुकसान होतं आणि जो पण व्यक्ती अशा अनधिकृत योजना चालतो त्याच्यावर पोलिसांमार्फत कायदेशीर कारवाई केली जाते. याच्यामुळे आर्थिक अस्थिरता निर्माण होते. लोकांचा व्हॅलिड इन्व्हेस्टमेंट ऑप्शन, स्टॉक मार्केट आणि हे सगळं याच्यामध्ये लोक म्हणतात की पैसे लावणं म्हणजे नुसता जुगार आणि लोक फसवाफसवीचे धंदे आहेत, म्हणून लोकांचा गुंतवणुकीवरचा पण विश्वास उठून जातो. बघा, नेहमी या पॉन्झी स्कीमचा शेवट हा विनाशकारीच असतो. याच्यामध्ये सामान्य गुंतवणूकदाराचं नुकसान होतं आणि जे काही लोक पकडले जातात त्यांनावर पण कायदेशीर कारवाई करून त्यांचं पण आयुष्याचं नुकसान होतं. तर मित्रांनो, तुम्ही अशा पॉन्झी स्कीम पासून दूर राहा. अशा पॉन्झी स्कीम तुम्ही ओळखा. या पॉन्झी स्कीम मध्ये तुम्ही गुंतवणूक करू नका. बाकीच्या लोकांना पण पॉन्झी स्कीम कशा असतात, त्या कशा ओळखायच्या याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या, लोकांना सजग करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपला बोलरना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.